त्यांचं पदार्पण झालेलं आहे. ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे फुले दाम्पत्य, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महान स्त्रियांना आणि पुरुषांना प्रथमतः नमन. आज सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी यांच्या जयंतीनिमित्त आपण स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे स्टाफ आणि स्टुडंट एकत्रित या झूम मीटिंगच्या माध्यमातून आलेलो आहोत. आणि मॅडमनी मला म्हणजे मॅडम माझं बोलणं किंवा कम्युनिकेशन किंवा आमची जी चर्चा असते तर ह्या मोस्टली इन जनरल जे पीपल्स आहेत, लोक आहेत त्यांच्याबरोबर असते. पण आज मला एक आनंद वाटला की हायली एज्युकेटेड स्टाफशी आणि मुलींशी मला बोलायला मिळते आणि बोलणंही तेवढं गरजेचं होतं. सावित्री 200 ते 225 वर्ष झालं, तेव्हा त्या काळापासून सावित्रीने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला आणि स्त्री शिक्षण चालू केलं. त्या उद्देश काय होता, सावित्रीबाईंचं कार्य काय आहे हे बऱ्याचशा मुलींनी त्यांच्या भाषणातून सांगितलं. मॅडमनी बोलल्या. परंतु आज गेली 2-250 वर्ष झाले आपण सावित्री विषयी बोलतोय, चर्चा करतोय. परंतु मला असं वाटतं की खरी सावित्री अजून आपल्या महिला वर्गाला समजलीच नाही. आपल्या शिक्षित अडाणी, शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे 4 विभागात मी या लोकांचे डिवाइड करते. अशिक्षित म्हणजे ज्यांना काही म्हणजे विचारसरणी त्यांची मला वाटतं शून्य असते. काय योग्य काय अयोग्य हे ते डिसाइड करू शकत नाही. शिक्षित म्हणजे त्यांना लिहिता वाचता येतं. ते काय असेल ते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेव्हलवरचं त्यांचं काम चालू झालेलं असतं. ते लिहू शकतात, वाचू शकतात. सुशिक्षित लोक असे असतात की शिक्षण घेतात आणि त्या शिक्षणाचा उपयोग त्यांचं आयुष्य हे बेटर करण्यासाठी त्याचे युटिलायझेशन करतात. म्हणजे नोकरी मिळवा, शिक्षण घ्या, कुठेतरी नोकरी मिळवा आणि त्या नोकरीच्या पैशातून आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करतात ते. आणि समाजाशी त्यांचं घेणं देणं नसतं. त्यांचं आयुष्य ते जगत असतात. आणि सुसंस्कृत लोक असे की जे शिकतात, त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या स्वतःला करून घेतात आणि त्याचबरोबर त्या शिक्षणाचा उपयोग ते समाजासाठी करून घेतात, असे सुसंस्कृत लोक. परंतु सांगायला मला खरंच अत्यंत वाईट वाटते की असे लोक आपल्या समाजात खूप कमी आहेत. सावित्रीबाईंनी कष्ट किती घेतलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अगदी शेण खाल्लं, लोकांच्या शिव्या खाल्ल्या आणि तरी सुद्धा तिला जे टार्गेट होतं, तिला जे करायचं होतं, तिला जी अचिव्हमेंट मिळवायची होती, ती सावित्रींनी मिळवली. आणि मग कुठल्याही काही जरी झालं, कुठल्याही प्रॉब्लेमला ती धजावली नाही आणि तिचं काम तिनं कार्यरत ठेवलं. आणि तिची एकच इच्छा होती की जे काही महिलांवरती चाललंय, महिलांच्या संदर्भात जे घडते, स्त्रियांना जी एक समाजात जी एक जागा आहे, ती जागा किंवा ती कुठेतरी बदलायची आणि एक स्त्रिया सर्व काही करू शकतात, त्यांना संधी मिळाली तर त्या सर्व काही मिळवू शकतात, हे कुठेतरी पॅटर्न त्यांना बदलायचं होता. परंतु मला नक्कीच असं वाटतं की त्यात यशस्वी झाल्या नाहीत. कारण की आजच्या आमच्या मुली स्त्रिया फक्त शिकल्या म्हणजे आम्ही शिकलेलो आहोत एवढंच सांगण्यापुरती. आणि त्यातल्या त्यात मग घरात मॅडम मला सांगायला असं हे वाटतं की आजकालच्या पालक हे आनंदाने सांगत असतात की आमची मुलगी शिकली आहे आणि ते शिकले म्हणून त्यांची इच्छा असते की तिलाही चांगला शिकलेला मुलगा, चांगला पगार घेणारा मुलगा, चांगला बक्कळ पैसा कमवणारा मुलगा, चांगली प्रॉपर्टी असणारा मुलगा मिळावा, ह्याच्यासाठी ते तिला शिकवतात. म्हणजे शिकवायचंय कशासाठी, तर तिला चांगला नवरा मिळावा म्हणून, एवढाच हा पर्पज आहे. आणि तो मी अनुभव घेते, कारण पालकांचं तेवढंच असतं. आणि आजकालच्या आमच्या मुलींना असं वाटतं की आम्ही शिकलो म्हणजे आम्ही आता खूप काही कमवलं. परंतु त्या शिक्षणाचं तुम्ही करताय काय, किती विचार करताय, काय योग्य काय अयोग्य ह्या गोष्टी तुम्ही किती ठरवतायत. पूर्वीच्या जशा प्रथा परंपरा आहेत, त्या प्रथा परंपरा आजही तशाच आहेत. आता लांब कशाला, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि गुरुवार, उपस्थितांपैकी किती मुली गुरुवार करतात?
आय थिंक मला वाटतं की बऱ्याच जणी करत असतील. आणि मग तेच पुस्तक महालक्ष्मीचं, तीच आरती, तीच पूजा, त्याच शांबालेची तीच कथा वर्षानुवर्षे ह्या आमच्या मुली, आमच्या महिला ऐकतात. पण ही ज्या सावित्रीमुळे आपल्याला ते पुस्तक वाचायला आलं, ती आरती जी आहे ती आरती करायला आली, त्या सावित्रीचं जसा म्हणावा गुण गौरव तो केला जात नाही. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती आणि मग जे काय असतं ते 3 जानेवारी पुरतं मर्यादित असतं. आणि त्याच्यानंतर 364 दिवस मग पुन्हा सावित्रीचं काही नसतं, किंवा सावित्रीनं जे कॉम्प्रोमाइज केलं, जे काही तिनं कार्य केलं, तर ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपणही काहीतरी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. आपणही काय केलं पाहिजे, असं ह्या मुली किंवा महिला विचारच करत नाहीत. घरी मग म्हणून मला सांगायला वाटतं, की तुम्ही सुशिक्षित झालाय, तर त्या सुशिक्षित झाल्याचं खऱ्या अर्थानं समाजाला दिसू द्या, की ह्या सावित्रीच्या लेकी आहेत आणि सावित्रीच्या वसा जो आहे त्या ह्या खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात आहेत. तरच ही कुठेतरी जयंती साजरी केल्याचं काहीतरी आपल्याला आउटपुट मिळेल, समाधान मिळेल. अदरवाईज जसं चालू आहे 200 वर्ष, 500 वर्ष जातील आणि म्हणजे टेक्निकली सगळा आपला समाज डेव्हलप होईल. बट मेंटली जेवढी गरज आहे, तेवढा तो तिथेच राहिलेला असेल. घरात कुठलाही समाज घ्या, कुठल्याही कास्ट, जी संस्कृती आहे, जी प्रथा परंपरा आहेत, त्या मोस्ट ऑफ तशाच फॉलो केल्या जातात. इतक्या आपल्या समाजात आणि इतक्या महिला वर्गांच्यात गैरसमज आहेत, इतकं त्या देव, देवता, बुवा आणि ह्याविषयी इतकं जसंच्या तसं त्या महिलांच्या डोक्यात बसलंय, की हे असं केलं तर ते तसं होणार आहे. हे आपण कुठल्या तर खेड्यापाड्यात मुलींना तुम्ही बघा, सर्रास महिला त्या ज्योतिषशास्त्रावरती, त्या एखादे कोण ते बुवा असतात, कोणते महाराज असतात, त्यांच्याकडे ते सर्रास जातात. त्यांना काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते सांगतात आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे त्यांनी दिले त्याप्रमाणे ते फॉलोही करतात. हे सर्रास होते. मग आम्ही काय करतो, आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघतोय की हा हे असं होते आणि हे चुकीचं आहे. आपल्याला आपण थोडंफार वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे की ही गोष्ट अशी होत नाही, पण ती त्यांना सांगण्याची आपण जबाबदारी घेत नाही. करतेत करू द्या, किंवा आमच्या घरातच घ्या, आमची आई करते, आमची आजी करते, पण आपण त्यांना सांगण्याचा किंवा म्हणजे प्रयत्नही करत नाहीत. ते त्याचा बदल करतील न करतील, पण ऍटलिस्ट तुम्ही सांगितलेले ते विचार तर करायला लागतील. पण एवढीही जबाबदारी तुम्ही घेत नाही. तर ही खऱ्या अर्थानं तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. आपण आपल्याला जे वाटतंय ते समाजाबरोबर शेअर केलं पाहिजे. समाजातील लोकांना सांगितलं पाहिजे की काय हे जे आहे ते चुकीचं चाललेलं आहे, तुम्ही वेगळ्या मार्गाने चालला आहात. आपण असं कधीच त्यांना सांगायचं नाही की तुम्ही पूर्वीच्या आलेल्या प्रथा परंपरा ह्या सोडा किंवा त्या बंद करा. तर ऍज पर म्हणजे काळ बदलला आहे, तर त्या काळानुसार त्या प्रथा परंपरा बदला, हे तर आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल वटपौर्णिमा, सर्रास आमच्या महिला त्या वटपौर्णिमे दिवशी त्या वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून तो नवरा 7 जन्मी मागतात. आणि मॅडम तुम्ही मागत असाल, करत असाल पूजा. क्षीरसागर मॅडम, हॅलो. हा मॅडम बोला की. तुम्ही ही वटपौर्णिमा बरोबर आहे तुम्ही साजरी करत म्हणताय. असाल, 7 जन्मी नवरा मिळावा म्हणून त्या वडाला 7 फेऱ्या मारत असाल, वडाची पूजा करत असाल. हो करते की. तर मला सांगायचंय काय, आम्ही शिकलो, आम्ही डॉक्टर झालो, तरी पण आम्ही ही प्रथा काय आणि कशासाठी करायची, किंवा ती वेगळ्या हेतून करायला हवी, मी आम्ही या का मताचे विचार मॅडम की श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. श्रद्धेने जे करता येस, येईल ते करायचं, डेफिनेटली पण श्रद्धा अंधश्रद्धा असावी. बाळगून आणि कुठल्या तरी आणि कालांतराने त्या प्रथा परंपरेत बदलही करायला हवेत. तर हे मी मुलींना सांगू इच्छिते, मुलींनो, की आपण कधीच समाजाला नाही सांगायचं की तुम्ही हे बंद करा, बंद करा. नाही, तर कालांतराने आपण त्यात बदल करूया. आणि आता काय गरजेचं आहे, आता काय गरजेचं आहे, तर आता आपण चला वटपौर्णिमाच्या दिवशी मस्त वडाची झाडं लावून वटपौर्णिमा साजरी करूया. दुसरी गोष्ट, आता आपल्यात कसं असतं की माती असते, एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर तर त्याचं काय असतं की तिसऱ्या दिवशी माती असते, मग ती माती घ्यायची आणि कुठल्या तर नदी पात्रात नेऊन ती सोडायची. आणि मग ह्याचं मॅडम ह्याचं काय होतंय की आपल्याला किती जरी प्रिय आपल्या घरातला एखादा व्यक्ती असला आणि आपल्याला सांगितलं की हा 1 ग्लासात 1 चिमूटभर त्यांनी त्या व्यक्तीची माती जी काय आहे ती माती टाकली आणि ग्लास पाण्याने भरला आणि प्या म्हटलं, तर आपण तो पिऊ का?
डेफिनेटली पिणार नाही. किती जर जवळचा किती जरी प्रिय माणूस असला तर. आणि तरीही आपण ती जी रक्षा असेल ती आपण काय करतो, नेऊन कुठल्या तर नदी पात्रात किंवा ह्याच्यात टाकतो. तर त्याऐवजी आपण असं सांगूया की बदलू नका, पण तीच जी रक्षा आहे ती तुम्ही 5 झाडांना 5 झाडांच्या मुळाशी टाका आणि मस्त तिथं 5 झाडं लावा. म्हणजे लाईव्ह राहतील ती लोकं. म्हणजे आपली जी प्रिय व्यक्ती जसं जसं झाड वाढेल तर त्यांचा आपण त्यांना फील करू, त्यांचा एहसास त्या झाडांबरोबर फील करू. तर अशा प्रकारे बऱ्याचशा प्रथा परंपरा आहेत त्या आपण बदलल्या, म्हणजे बंद नाही केल्या, बदलल्या तर ह्याचा नक्कीच आपल्या समाजावरती परिणाम होतो. आणि हे कोण करू शकतं तर शिक्षित लोक. आणि जेव्हा अडाणी लोकांना जेव्हा शिक्षित लोक काही सांगायला जातात की मग ते हो ह्यांना काहीतरी कळते आणि ह्यांचं काहीतरी ऐकून घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर विचार करतील, इम्प्लिमेंट करतील, हा पुढचा विषय. पण आपण त्यांना जोपर्यंत सांगायला जात नाही तोपर्यंत ते होणारच नाही. कारण ह्याचा मोठा अनुभव मला काय आला, जेव्हा आम्ही विधवा नव्हे स्त्री मी ही संकल्पना चालू केली आणि विधवा महिलांसाठी हळदी कुंकू चालू केलं, तर सुरुवातीला बऱ्याच जणांनी टीका केली, असं कुठं असतं का आणि विधवांना हळदी कुंकू लावायला चाललेत आणि करायला चाललेत. परंतु जेव्हा आम्ही प्रत्यक्षात महिलांशी अगदी एजड महिलांशी बोललो, चर्चा केली, सांगितलं की का गरजेचं आहे, कुठल्या पर्पज सांगितले त्याच्या मागचे, तर असा अनुभव आला की त्या सुद्धा महिलांनी लावून घेतलं. आणि आम्ही जे भोगलं ते आमच्या सुनांना नको, म्हणून आम्ही आता पूर्ण आमच्या सुनांना एक विधवा म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून वागणूक देणार. आम्ही विचार करतोय की एक कमी वयाची स्त्री आहे, जी विधवा झाली तर तिला दुसरं तिचं दुसरं लग्न करण्यासाठी घरातले लोक विचार करायला लागले. म्हणजे सांगायचा उद्देश काय की जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत त्यांच्यात ते परिवर्तन होत नाही. आणि मग हरकत काय आहे, आपण शिकलेलो आहोत तर त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या बरोबर समाजासाठी करून घेतला तर त्याचा एक आनंद वेगळाच मिळतो. आणि म्हणून मुलींनो, तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या सुरुवातीपासून कुटुंबात तरी राबवा आणि त्याच्यानंतर मग बाकी समाजातल्या लोकांना सांगा की ही गोष्ट आहे ना, ही प्रथा परंपरा आहे, तर ही अशा प्रकारे आपण बदलूया, अशा प्रकारे साजरी करूया. मग कुठलेही सण असतील, सणांच्या बाबतीत पण असेल तर कुठल्या सणांमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्याच महिलांनी एकत्र येऊन ते सण साजरे करा. तर बऱ्याच गोष्टीने आपण ह्या प्रथा परंपरा बदलू शकतो, फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. आता मला मॅडम ह्याविषयी मला अजून बोलायला आवडेल. की मासिक पाळी असेल, किती किती त्या मासिक पाळीविषयी लोकांच्या मनात गैरसमज आहेत. ही जस्ट एक नॅचरल गोष्ट आहे. फिजिकल त्याची काय रिॲक्शन असते, काय गोष्ट आहे, ही तुम्हाला, मला, ह्या मुलींना सगळ्यांना माहितीये. त्या मासिक पाळीचा आणि बाकी देव देवतांचा आणि घरातल्या कुठल्याही गोष्टींचा काहीही संबंध नाहीये. हे आपल्या सगळ्यांना माहितीये, तरी पण आपण त्या गोष्टी फॉलो करतो कारण घरातले लोक सांगतायत. परंतु आपण ते घरातल्या लोकांना बदलू का शकत नाही? घरातल्या लोकांना सांगू का शकत नाही की नाही, हे ह्याचा आणि काही संबंध नाही, देवाचा आणि ह्या मासिक पाळीचा काही संबंध नाही. वाटलं मनात आली पूजा, तुम्ही पूजा करा, पण ह्या मासिक पाळी आलेल्या त्या स्त्रीनं ह्याला स्पर्श करायचं नाही, त्याला स्पर्श करायचं नाही, असंच करायचं नाही. आणि शिक्षित लोकांचं तर घरी सर्रास ते चालू असतंय. मग ह्या सावित्रीने आपल्याला शिकवलं कशासाठी? नुसतं लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठीच का? नाही ना. का आपल्याला कळावं की जे चाललंय ते बरोबर आहे का चुकीचं आहे, या गोष्टीला आपल्याला समजाव्यात, आपल्याला आपण त्या लक्षात घेऊन विचार करावा ह्याच्यासाठी. परंतु होतंय उलटच. तर याही गोष्टीकडे तुम्ही मुलींनी लक्ष दिलं पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं. आणि आज आपण म्हणतोय म्हणजे अभिमानानं आपण सांगू की प्रत्येक क्षेत्रात आमची स्त्री आहे. एकही क्षेत्र असं नाही, एकही. त्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही आहोत. अगदी पंतप्रधान पदापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. राजकीय सुप्रिया त्यांच्याकडे असलेला पैसा किंवा त्यांनी कमवलेला पगार बऱ्याचशा स्त्रिया त्या स्वतः युटिलाइज करू शकत नाहीत.
तो डिरेक्टली त्याच्या नवऱ्याकडे तिच्या फॅमिलीकडे जातो. आणि ही खरीच परिस्थिती आहे. मग काय म्हणण्यात उपयोग आहे? स्त्री पुरुष समानता, आम्ही शिकलेलो सुसंस्कृत आहोत, काहीच नाही ना. खऱ्या अर्थानं तुम्ही सुसंस्कृत कधी होणार? तर जेव्हा जे गोष्टी, एक मिनिट, तर तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्याल, तुम्ही तुमचे डिसिजन स्वतः घ्याल आणि तुमच्या इम्प्लिमेंटेशन, तुमच्या विचारांचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही हक्कानं अधिकाराने कराल. त्यावेळेलाच आम्ही म्हणेन की तुम्ही सुसंस्कृत झालात. आणि सावित्रीबाईची जी इच्छा होते की माझ्या मुली शिकल्या पाहिजेत, माझ्या मुली सुसंस्कृत झाल्या पाहिजेत, तर तो तेव्हा खरा पर्पज साध्य होईल असं मला वाटतं. तर मला बोलायचं तर खूप आहे, परंतु तुम्ही बऱ्याच वेळ झाला आहात, ऑनलाईन आहात. खूप असे विषय आहेत जे की आपल्याला गरजेचं आहे त्या बदलणं, त्याच्यात वेळेनुसार बदल करणं. तर ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा स्त्री वर्गाने एकत्र आलं पाहिजे. कारण, एक मिनिट, कारण की जे अपोजिशन होतं पहिल्यांदा कुठलंही कार्य करताना किंवा कुठलीही गोष्ट राबवताना, कुठलेही उपक्रम करताना, तर पहिल्यांदा ते अपोजिशन होतं ते महिलांकडून होतं, स्त्री वर्गाकडून होतं. मला एक इन्सिडेंट सांगायचं आहे की मी जिल्हा परिषद सांगली इथं माझ्या कामानिमित्त गेले होते आणि वित्त विभागाला मी गेले होते. आणि तिथं गेल्यावरती एक 55 वर्षाची एक लेडीज होती आणि तिचं वय एवढं असून ती एवढी सुंदर दिसत होती आणि इतकं छान स्माइल तिचं होतं. मग मी जस्ट तिच्या टेबल पाशीच बसले होते आणि मी तिला असं म्हणलं की तू वाव, तुम्ही किती छान दिसताय, तुमची स्माइल किती छान आहे. ती अशी अवाक झाली आणि म्हटली रिअली? मी म्हटलं हो, खरंच की. मग तिने मला म्हटली की आज माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री तुम्ही मला कॉम्प्लिमेंट देणार. तर सांगायचा उद्देश काय की आपण पहिल्यांदा आपल्या महिला वर्गालाच आपण हे करत असतो, डॉमिनेट करत असतो. एखादी पुढे चालली असेल, एखादी छान काही करत असेल, तर आमची चर्चा तिच्या चांगल्या गोष्टीविषयी नसते, तर तिचे काही निगेटिव्ह पॉइंट्स असतील, तर ते निगेटिव्ह पॉइंट्स सर्च करायचे आणि त्याविषयी चर्चा करायची. हेच डेफिनेटली घडत असतं. तर पहिल्यांदा आपण सर्व महिलांनी आपल्या आपल्या महिला वर्गांना पुढे आणण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण पुढे आणू तेव्हा ऑटोमॅटिकली पुरुष लोक ही ते अप्रिशिएट करायला लागतील. अदरवाईज जे जसं घडलंय ते तसंच कायमस्वरूपी राहील. म्हणून मी सांगेन की सगळ्यांनी एकत्र येऊन पॉझिटिव्ह विचार करावेत आणि त्या विचारांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यांनी एकमेकींना सहकार्य केले पाहिजेत. महिला वर्गाचे प्रॉब्लेम हे महिला वर्गात त्या महिला वर्गच जास्त समजू शकतात आणि ते समजून घेऊन त्या सोल्युशन काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि मुलींना मी नक्की सांगेन की तुम्ही म्हणजे आता कोणत्या ब्रांचच्या मुली जॉईन झालेत माहित नाही, बऱ्यापैकी सिव्हिलच्या असतील, पण तुम्ही नक्कीच तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हे करा. नाहीतर नुसतं शिकला, नोकरी केली आणि हे आलं तर त्याचा काही उपयोग नाही. काहीतरी तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करता येते त्यात ते नक्की पहा. आणि क्षीरसागर मॅडमनी आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आम्ही उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून आणि वास्तू कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्यांचं आभार मानते. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. छान बोललात आणि छान गाईड केलं आमच्या विद्यार्थिनींना. यानंतर कोणाला आणखी बोलायचं असेल तर मी विचारते. नाही मॅडम. हा बोला ना मॅडम. हॅलो मॅडम. बोला की मॅडम. सागर मॅडम बोला, मला आवाज हॅलो. येतोय. हा बोल ना, मला आवाज येतोय. पैकी कोणीही एका मुलीने तिचं आता मी जे बोलले त्याच्याविषयी तिचं मत मांडावं. आहे का कोणाला मत मांडायचंय का? मैत्रिणींना मी विनंती करते. मॅडमनी आता आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. काही रूढी आपण परंपरा कशा पाळतो किंवा कशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे याबद्दल बऱ्याच महत्वाच्या गोष्टी मॅडमनी सांगितल्या. त्याबद्दल कोणाला आपलं मत मांडायचंय का या फोरमवरती?
मला वाटतंय कोणी पुढे येत नाहीये. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण फक्त हे असा सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतोय, पण खऱ्या अर्थानं सावित्री अजून जन्माला येत नाहीयेत. पण नक्की अशा वेगवेगळ्या प्रकल्पामधून अशी सुधारणा घडत जाईल आणि आपल्याला खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले परत एकदा बघायला मिळतील समाजात. आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी टेक्निकल गोष्टीमध्ये आपल्या मुली असतील, महिला असतील, त्या स्ट्रॉंग आहेत, बट थिंकिंग त्यांची पॉवर आय डोंट नो किती डेव्हलप झालेली आहे. तर ऍक्च्युली ती खरं डेव्हलप करणं गरजेचं आहे असंच मला वाटतंय. म्हणूनच म्हटलं मी अशा छोट्या छोट्या प्रोग्राम मधून नक्कीच त्यांची प्रगती घडेल आणि त्या पुढे यायला सुरुवात करतील अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि यानंतर मी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळते. मग एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे मला, मॅम आय वॉन्ट. आशा शिंदे, येस प्लीज आशा. गुड आफ्टरनून ऑल. थँक्यू व्हेरी मच आशा, पार्टिसिपेट व्हायचं ठरवल्याबद्दल आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. त्यांचा व्हिडिओ ऑन करायला सांगा, त्यांचा व्हिडिओ ऑन करायला सांगा. आशा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही ऑन करा तुम्ही. ओके. हा Am I audible, ma'am? आशा हा ऑडिओ पण व्हिडिओ पण ऑन करा तुमचा. मॅम व्हिडिओ जॉईन होत नाहीये. ओके ठीक आहे चालेल, ओके नो प्रॉब्लेम, बोला. जसं की आता मॅडमनी सांगितलं आपल्याला महिला सशक्तीकरणाच्या गरज ही आहे की आपण थिंक करायला पाहिजे आणि आपण बोलायला पाहिजे. पण खूप वेळा असं होतं की काही लोकांचा दबाव असतो, त्या कारणांमुळे आपण बोलत नाही. पण आणि आपण दरवेळेस म्हणतो की आपण दबावाखाली येतो म्हणून आपण बोलायचं बंद करतो, किंवा महिला या सबला आहेत, अबला नाहीत, पण तशा त्या वागत नाहीत. जसं की सावित्रीबाई फुले त्या काळात सुद्धा विरोध असताना सुद्धा त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवून आणली. तर त्याच पद्धतीने आपण सुद्धा स्वतःहून कुणी आपल्यासाठी बोलेल हे न बघता आपण स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे, असंच मला सुद्धा वाटतं. मस्त मस्त आशा, थँक्यू व्हेरी मच. एक जरी घडला माणूस तर या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं आपण समजूयात. निश्चित अनेक घडतील, पण समोर आलेले आशा शिंदे, त्यामुळे त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करते आणि धन्यवादही देते. मॅम आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छिते की आपल्या स्वेरी कॉलेजमध्ये जसे की तुम्ही स्वतः सुद्धा घर सांभाळून सुद्धा आपली नोकरी सांभाळता आणि तसंच बाकीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सुद्धा अवेअर आहात. त्यामुळे मी सर्वात आधी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देऊ इच्छिते. परिवार धन्यवाद आशा. थँक्यू मॅम. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात येतो आहोत आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी अगदी शॉर्ट नोटीसवर अर्ध्या तासापूर्वी मी अनिता मॅडमना रिक्वेस्ट केली आणि अनिता मॅडमने ती ऍक्सेप्ट केली आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थिनींना त्यांनी आज इथं केलं. त्याबद्दल मी स्वेरी परिवारातर्फे आणि डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग तर्फे त्यांचं मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच अनिता पाटील मॅडम. त्या अशा अनेक प्रोग्राम घेत असतात आणि इतक्या त्यांच्या गडबडीच्या वेळेत सुद्धा त्यांनी पटकन वेळ दिला. खरंच मनापासून आभार मानते. त्याचबरोबर पवार सरांशी माझा कॉन्टॅक्ट होत नव्हता, पण द मुमेंट कॉन्टॅक्ट झाला त्यांनी फटाफट रिप्लाय करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर आपले सगळे सहकारी प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी, तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं डिक्लेअर करते. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी.